बघा आपण इथपर्यंत कन्स्ट्रक्शन या स्वरूपामध्ये इन्फॉर्मेशन घेतली आहे. आता याच्या आधारावर आपण आता काय करणार आहोत, जे 2 ट्रायंगल आपल्याला काय करायला सांगितले, ड्रॉ करायला सांगितलेत, हे 2 ट्रायंगल्स इथं आपल्याला आता ड्रॉ करावं लागतील. हे तिन्ही साईड काढले आपण. फर्स्ट नंबरची काढली, फर्स्ट नंबरची भेटली 3.6, सेकंड 2.8 आणि थर्ड 4 सेंटीमीटर. आता हे आपण काय करून घेऊ, कन्स्ट्रक्शन करून घेऊया. ठीक आहे. या दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे जे सिमिलर ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत त्यांनी ते सिमिलर ट्रायंगल आपण काय करू, आता ड्रॉ करूया. चालतंय. बघा बघा तुम्हाला सिमिलर जर तिन्ही साईड दिलेले असतील तर एक्सप्लेन जास्त करावं लागेल, आणि जर एकच 2 साईड असतील आणि एक अँगल असेल तर अँगल तर तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज लागणार नाही. कशामुळं, का तर अँगल करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग जर बी अँगल 50 असेल तर बीचा करस्पॉन्डिंग पण किती असणार, डेफिनेटली 50च असणार. त्याला सिमिलर दाखवत बसायची गरज आहे का, नाही. परंतु ट्रायंगलच्या साईड जर दिलेले असतील तर साईड तुम्हाला मात्र सिमिलरचं रिझन लिहूनच फाईंड करावं लागतील. त्यामुळं तिथं वेळ लागतो, हे की नाही. इथं जर अँगल तुम्हाला सिमिलरचे एक्सप्लेन करायचं असेल तर तिथं वेळ लागणार नाही. ठीक आहे. बघूया अगोदर कोणतं ट्रायंगल ड्रॉ करू आपण. अगोदर ट्रायंगल ABC ड्रॉ करून घेऊ. ओके. आणि पुन्हा नंतर PQR ड्रॉ करूया. बघा ट्रायंगल ABC मध्ये कोणती इन्फॉर्मेशन आहे आपल्याला, 3 साईड्स, तिन्ही पण साईडच आहेत. मग आपण अगोदर काय करू, जो BC आहे तो BC अगोदर काय करू, आपण ड्रॉ करून घेऊया. मला सांगा BC किती बरं, 4.2 सेंटीमीटर बेस जो आहे तो. मग तुम्ही काय करा, अगोदर 4.2 सेंटीमीटर बेसचा जो सेगमेंट आहे तो काढून घ्या. किती आहे, 4.2. येऊ का, BC किती घेतला मी, 4.2 सेंटीमीटर. ओके. BC घेतला 4.2 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करावं लागेल, हा AB जो आहे तो 5.4 आहे आणि AC किती आहे, 6. मग आता आपल्याला काय करावं लागतं की जो पेन्सिल आणि कर्कटक आहे तो आपल्याला अगोदर घ्यावा लागेल. बघा आता ABचं अंतर किती आहे, 5.4. त्या पेन्सिल आणि कर्कटकमध्ये काय करा तुम्ही, 5.4 सेंटीमीटरचं अंतर घ्या. 5.4 किती घेणार तुम्ही, 5.4 घेतलं. 5.4 5.4 कोणतं आहे बघा, BA. मग B पॉईंटवर ठेवावं लागेल. भरपूर जण मेजरमेंट घेतात ABचं आणि ठेवतात Cवर. असं करायचं नाही. AB म्हणताय ना 5.4, तेवढं मेजरमेंट घेतल्यावर Bवरच ठेवायचं. बघा हे Bवर ठेवलं आणि वरच्या साईडला चॉप ओढला. किती हे, 5.4चा चॉप ओढला. ठीक आहे. आता काय करावं लागेल आपल्याला, इकडचं बघावं लागेल AC. आता AC किती आहे, 6. आता 6 मेजरमेंट घ्यावं लागेल तुम्हाला. 6 घ्यावं लागेल मेजरमेंट त्यातलं. ठीक आहे. घेतलं 6. आता 6 कुठे आहे, AC आहे. आता परत Cवर ठेवावं लागेल. Cवर ठेवून त्याला क्रॉस चॉप ओढावं लागेल. हे बघा ओढलं का. भरपूर जणांचं काय होतंय माहिती आहे का, तुमचं पण तसं होईल एखाद्या वेळेस की हे सर हे दोन्ही चॉप तुम्ही म्हणताल सर इंटरसेक्ट होतच नाही आहेत. काय होतं, आता माझा जर हा चॉप इथून इकडे ओढला असता तर हा चॉप इकडे आलेला नसतं, की नाही. जर तुमचा चॉप इथं इंटरसेक्ट होत नसेल तर परत पुन्हा 5.4 अंतर घ्यायचं आणि हा चॉप इकडे वाढवायचा, किंवा मग 6वाला घ्या. हे करा. मग त्याच्यासाठी काय थोडं अगोदरच आपल्याला असं कळतंय की बा दोन्ही सेंटरला कुठे इंटरसेक्ट होऊ शकतात. सेंटर कधी जरी म्हटलं तर इथं येऊ शकत आहे. मग सेंटरला येतील तेवढं इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंतचे चॉप ओढायचे. म्हणजे ऑलरेडी कुठं ना कुठे ते काय होणार आहेत, पुढं इंटरसेक्ट होतातच, आहे की नाही. आणि आता काय करायला लागेल की हे दोन्ही चॉप जिथं इंटरसेक्ट झालेत तिथून ते काय करून घ्यावं लागतील, इकडल्या पॉईंटला जॉईन करून घ्यावं लागतील. बघा इथून इथं Bला जोडून घेतो मी अगोदर. हे बघा हा इथं जॉईन करून घेतला. तोच आता C पण इकडं पॉईंट जो आहे तिथं जॉईन करून घ्यावा लागेल. केला जॉईन. हा A आहे, ABC किती आहे, हा 5.4, 4.2 आणि हा किती आहे, 6 सेंटीमीटर. झाला का कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC. आता याचा जो सिमिलर ट्रायंगल आहे तो कोणता आहे, PQR. आता PQR मध्ये PQ किती आहे, 2.8. मग आता इथंच काढून घेऊ आपण 2.8. दोन
दोन समोरासमोर काढा एका साईडला एक. काही जणांचे नोटबुक जर लहान असतील तर एक वर आणि एक खाल घ्या खालच्या साईडला. पण जनरली एक करत जा, दोन्ही डायग्राम दोन्ही साईडला घे जा, समोरासमोरच घेत जा. एका खाली घ्यायच्या आहेत. सिमिलर ट्रायंगल असतील तर दोन अशाच काढत जा, ड्रॉ करत जा. ठीक आहे. मग पी क्यू आर म्हणताय. बेस किती क्यू आर? 2.8. बघा क्यू आर किती आहे? 2.8 सेंटीमीटर. क्यू आर 2.8 सेंटीमीटर घेतला, हे की नाही. आता त्यामध्ये जो दुसरा दाखवला आहे तो म्हणजे पी क्यू, हा आहे 3.6. आता 3.6 पेन्सिल आणि कर्कटकमध्ये घ्या. किती घ्यायचा? 3.6 घेतला. 3.6 आणि तो काय करा तुम्ही क्यू वर ठेवा आणि वरच्या साईडला चॉप ओढा. ओढला. किती सेंटीमीटर आहे? 3.6. आणि आता पी आर जो आहे तो 4 सेंटीमीटर घ्या. 4 सेंटीमीटर आणि तो आर वर ठेवा. आर वर ठेवून त्याला क्रॉस चॉप ओढा. ओढला. आणि आता या दोन्ही चॉप जिथं इंटरसेक्ट होतात, हे की नाही, दोन्ही चॉप जिथे इंटरसेक्ट होतात, हे बघा इथं, इथून तो ट्रायंगल काय करून घ्यायचा? जॉईन करून घ्यायचा, जोडून घ्यायचा. बघा इकडे एक जोडला आणि तो इथे एक जोडायचा. जो पॉईंट आर पॉईंट आहे त्या आर पॉईंटला जॉईन करून घ्यायचा. कोणता ट्रायंगल तयार झाला? हा जो ट्रायंगल आहे तो पी क्यू आर. पी क्यू आर. ओके. मग बघा हे 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. 2 ट्रायंगल काय होते? सिमिलर होते. आणि त्या सिमिलर ट्रायंगलला आपण काय करून घेतले? ड्रॉ करून घेतले. 3.6 अँड 4 सेंटीमीटर. या स्वरूपामध्ये जो क्वेश्चन नंबर कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल जे ड्रॉ करायला सांगितले होते ते या स्वरूपामध्ये होतात. म्हणजे एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला 2 ट्रायंगल्स आर सिमिलर, पण एक लक्षात ठेवा, हा ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल ए बी सी आणि हा ट्रायंगल पी क्यू आर. 2 ट्रायंगल्स आर डिफरंट. दोन्ही ट्रायंगल्समध्ये डिफरंट आहे. डिफरंट म्हणजे त्या ट्रायंगलचे नावं जे आहेत ते बघा. काय नाव आहे याचं? ए बी सी आणि याचं पी क्यू आर. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्समध्ये एखादा तरी अँगल कॉमन आहे का? नाही. आता तुम्ही म्हणताल सर दोन्हीमध्ये एक अँगल कॉमन असू शकतो का? ज्यावेळेस तुम्हाला 2 ट्रायंगल्स आर सिमिलर जर म्हटलं तर त्या सिमिलर ट्रायंगलमध्ये एक अँगल कॉमन असू शकतो. दोन्ही ट्रायंगलमध्ये एक अँगल कसा? एक मिनिट इकडे बघा. समजा हा ट्रायंगल आहे. हा कोणता ट्रायंगल आहे? समजा फॉर एक्झाम्पल म्हणतो, हा एक सांगायला तुम्हाला, ही जसे दोन्ही ट्रायंगल आर डिफरंट, वेगवेगळे आहेत, दोन्ही वेगवेगळे, तसं 2 ट्रायंगलमध्ये एक अँगल कॉमन असू शकतोय. हा आहे ए बी सी आणि इथं मी म्हटलं पी बी क्यू. 2 ट्रायंगलमध्ये एक अँगल कॉमन आहे. बघा ए बी सी आणि पी बी क्यू या 2 ट्रायंगलमध्ये एक अँगल काय आहे? कॉमन आहे. कोणता अँगल? बी अँगल कॉमन आहे. म्हणजे 2 टाईप्स आहेत सिमिलर ट्रायंगलचे. मला सांगायचं फक्त एवढंच तुम्हाला की ज्यावेळेस 2 सिमिलर ट्रायंगल देतील तुम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी, त्यात सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पाहावं लागेल की या दिलेल्या सिमिलर ट्रायंगलमध्ये त्यांच्या नावामध्ये एखादा अँगल कॉमन आहे का? ओके. ते तुम्हाला कसं कळेल? ट्रायंगलची नावं दिल्यावरच कळेल. इथं जसं बघा ए बी सी आणि पी क्यू आर म्हटलं, ए बी सी पी क्यू आर. पण इथं काय म्हणतंय? ए बी सी अँड पी बी क्यू. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ट्रायंगलच्या नावावरूनच कळणार किंवा या दोन्ही ट्रायंगलमध्ये एखादा अँगल कॉमन आहे किंवा नाही. ओके. म्हणजे हे 2 टाईप्स आहेत. आता आपल्याला तशा टाईप्सचा बी क्वेश्चन बघायचा आहे. कोणत्या टाईप्समधला? की बाबा ज्या 2 ट्रायंगलमध्ये एक अँगल हा काय असतो? कॉमन अँगल असतो. कॉमन अँगल असतो म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं नाव जे असतं ते कॉमन असतं, हे की नाही. दोन्हीमध्ये एक कॉमन असतो, म्हणजे जसं बी म्हटलं आता ते. ठीक आहे. बघूया. कळालं का? हे अगोदर कळालं ना सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते. ठीक आहे. आता ते 2 ट्रायंगल सिमिलर बी आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक जो अँगल आहे हा अँगल काय आहे? कॉमन अँगल आहे. कॉमन अँगल आहे म्हणजे दोन्हीमध्ये एक अँगलचं नाव सेम आहे. जसं ए बी सी आणि पी बी क्यू असं जसं म्हटलं तुम्हाला आता व्ही क्यू सी, आहे की नाही. एक अँगल दोन्हीमध्ये पण काय असू शकतं? कॉमन असू शकतो. अशा
ट्रायंगलमध्ये कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं करायचं हे आपल्याला आता पाहायचं आहे. बघा यामध्ये आपल्याला जर दुसरा ट्रायंगल त्यांनी जर तशा पद्धतीचा जर बघायचा म्हटलं तर त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया आता, किंवा कशा पद्धतीनं तो कन्स्ट्रक्शन करावा लागतो आहे की नाही, किंवा ड्रॉ करावा लागतो. बघा एखादं एक्झाम्पल घेण्यासाठी मी एक क्वेश्चन घेऊ आपण या ठिकाणी. बघा तुम्हाला याच्यामध्ये जर ते क्वेश्चन दिलं तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी तर बघा कशा पद्धतीचा असू शकतो. बघा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LBN ABC ला सिमिलर कोणता आहे LBN. ABC सिमिलर ट्रायंगल LBN. in triangle ABC, AB is equal to 5.1 centimeter, angle B is equal to 40, angle B is equal to 40, BC is equal to 4.8 सेंटीमीटर. AC अपॉन LN, AC अपॉन LN 4/7 आणि कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड LBN. टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हटलं आहे की नाही, आणि टू ट्रायंगल सिमिलर म्हटलं आहे म्हणल्यावर आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन पण दिली. आता एक लक्षात ठेवा, मगाच्या ट्रायंगलमधल्या क्वेश्चनमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. सिमिलर तर टू ट्रायंगल्स पण आहेत. बघा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LBN. एक लक्षात ठेवा ABC आणि LBN या दोघांमध्ये एक अँगल जो आहे तो कॉमन आहे. मग ज्यावेळेस एक अँगल कॉमन असतो त्याचा अर्थ असा असतो की दोन्ही ट्रायंगल हे एकात एक आहेत, एक ना एकात एक आहेत. म्हणजे मग जशी तुम्हाला मी एक डायग्राम काढून दाखवली होती त्या स्वरूपामध्ये आहेत. आणि कोणता अँगल कॉमन आहे, अँगल B कॉमन आहे म्हणताय ठीक आहे. अँगल B हा जो आहे तो कॉमन आहे. बरं मला सांगा याची जर आपण ॲनालिटिकल फिगर जर काढली, रफ डायग्राम जर काढली तर कशा स्वरूपात असेल. बघा मी तुम्हाला एक सांगतो ॲनालिटिकल फिगर. आपण अगोदर फक्त आपण एक कन्सिडर करणार आहोत की आपल्या दिलेल्या क्वेश्चननुसार कसा ट्रायंगल असू शकतो. हा ABC ड्रॉ केला आहे. ABC मध्ये LBN मध्ये पण आहे म्हणते. आता LBN पण ट्रायंगल आहे. मग मला सांगा यामध्ये AB किती आहे 5.1 सेंटीमीटर. अँगल B हा जर B असेल मग याला आपण ABC म्हणू शकतो. ज्याची इन्फॉर्मेशन दिली तो अगोदर मांडायचा. कोणाची इन्फॉर्मेशन दिली, इन ट्रायंगल ABC AB आणि BC यांचेच माप दिले जातील, नाहीतर मग LBN देतील. एकाच देतील, एक तर ABCचे तर नाहीतर LBNचा. एक ABCचा आणि एक LBNचा असं देणार नाहीत. ABC मध्ये AB किती म्हणताय 5.1, अँगल B 40, BC 4.8. आणि आता रेशो दिलाय. एक मिनिट इकडे बघा, थोडंसं काळजीपूर्वक बघा याच्याकडे की AC जो आहे ही AC साइड कोणत्या ट्रायंगलची आहे, LBNची आहे का ABCची आहे. ABCची आहे. मग ABCचा रेशो किती बरं 4. ओके ABCचा रेशो किती आहे 4. आणि जो दुसरा ट्रायंगल दुसरा रेशो कोणता आहे LN. LN म्हणजे हे LBNची साइड आहे बरोबर आहे. याचा रेशो किती बरं 7. म्हणजे याचा अर्थ असा की LBNचा ट्रायंगल हा ABC ट्रायंगलपेक्षा काय असणार आहे मोठा असणार आहे. ज्या साईडचा रेशो मोठा तो ट्रायंगल डेफिनेटली मोठा असणार. ओके मग मला सांगा ACचा रेशो 4 आहे आणि LNचा रेशो किती आहे 7. म्हणजे हा LN जो असेल तो BCच्या बाहेर असेल. का तर ABC ट्रायंगल डेफिनेटली काय असणार छोटा असणार. कशामुळं AC साईड कोणाची आहे ABCची आहे. मग याच्या साईडचा रेशो 4 आहे आणि LNचा किती आहे 7. म्हणजे LN जो ट्रायंगल आहे तो ABC पेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे याचा अर्थ
ही बी साईड इकडं वाढणार आणि ही साईड इकडं वाढणार आणि हे दोन्ही साईड पुन्हा इथं येणार आणि हा कोणता असेल मग LB आणि N हे बाहेरून असणार त्याच्या. हे कशावरून ओळखलं आपण? हा जो रेशो आहे AC छेदस्थानी LN या रेशोवरून ओळखलाय. AC कोणाची बाजू आहे? ABCची. याचा रेशो किती आहे? 4 आणि LNचा 7. म्हणजे AC वाला ट्रायंगल लहान आहे कोणापेक्षा? LBN पेक्षा. कशामुळं? तर LBNचा रेशो मोठा आहे म्हणून तो ट्रायंगल मोठा आहे. हे एक ॲनालिटिकलचं सांगतोय तुम्हाला. बरं ठीक आहे, तुम्हाला अगोदर ॲनालिटिकल नाही माहीत, ॲनालिटिकल काढायचीच नाही तुम्हाला, डायरेक्ट तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार ते पण चालतंय. आता ते कन्स्ट्रक्शन कसं करायचं? आता हे ॲनालिटिकल जे आहे की नाही, आता हे मी ॲनालिटिकल जे आहे ते मोडून टाकतो किंवा ठेवतो. आपण असं गृहीत धरायचं की आपल्याला हे ॲनालिटिकलची डायग्रामची आपल्याला आत्ता गरज नाही किंवा ॲनालिटिकलनुसार मला सॉल्व करायचं नाही. भरपूर मुलं अशी आहेत की अगोदर जर तुम्हाला डायग्राम परफेक्ट कळाली ॲनालिटिकलची गरजच लागत नाही. मग पण रूल असं सांगतो की तुम्ही ॲनालिटिकल काढा. ठीक आहे, भरपूर मुलं असं करतात. गेल्या वर्षीच्या बॅचमध्ये किंवा आत्तापर्यंतच्या बॅचमध्ये बी मुलं अगोदर रिअल डायग्राम जे असते ते काढतात आणि पुन्हा बाजूला ॲनालिटिकल दाखवतात, ते पण चालते. ॲनालिटिकलचा अर्थ असा असतो की बा आपल्याला प्रश्नाकडे बघायची गरज लागू नये, याच्यानुसार कन्स्ट्रक्शन करणे एक आहे की नाही. आता प्रत्येक वेळेस बघावं लागतं AB किती आहे हे, मग अशा ॲनालिटिकल काढली की मग डायरेक्ट क्वेश्चन बघायची गरज लागत नाही. ह्या इन्फॉर्मेशननुसारच आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो, या स्वरूपामध्ये असतात. ठीक आहे, हे इन्फॉर्मेशन कळाली आपल्याला. आता आपण काय करूया? कन्स्ट्रक्शन करूया. मग कन्स्ट्रक्शन करताना आता कशा पद्धतीने करा? आता हे मी क्वेश्चन थोडा मोडतो. 5 चला आता काय करावं लागेल? कधीही आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करायचा असतो त्यावेळेस त्याचा बेस जो असतो तो बेस आपल्याला अगोदर काढून घ्यावा लागतो. पण एक लक्षात ठेवा, याची डायग्राम काढताना जनरली तुम्ही काय करायचं, जिथं बेस घेतात त्या बेसपासून खाली तुम्हाला स्पेस भरपूर असला पाहिजे, आहे की नाही. बेसपासून पेस, आहे की नाही. म्हणजे बॉटमला घ्यायची नाही. तुमचं वहीचं पेज इथं संपत असेल तर डायग्राम मिडलला घ्यायची. पेपरमध्ये क्वेश्चन असा जर आला तर ही डायग्राम काढताना स्पेशल एका पेजवरच काढायची आणि पेजच्या एकदम मिडलला मध्यभागामध्ये आली पाहिजे. का तर खाली पण वर्क करावं लागतं आणि मिडलपासून वर पण कन्स्ट्रक्शन करावं लागतं. त्यामुळं डायग्राम हे ड्रॉ करताना एक्झॅक्ट मिडलला करायची, पेपरच्या मिडलला. का तर बॉटमला पण आपल्याला लागतो याचं कन्स्ट्रक्शन आणि वरच्या टॉपला पण त्याचं कन्स्ट्रक्शन करावं लागतं. BC किती आहे? BC 4.8 सेंटीमीटर आहे. मग मी BC घेतो. किती आहे? 4.8 सेंटीमीटर. BC घेतला बघा. BC किती आहे? 4.8 घ्या. 4.8 घेतलं का? आता मला सांगा BC 4.8 झाला. आता याच्यामध्ये हा B अँगल किती डिग्री आहे? 40 डिग्री आहे. किती डिग्री आहे? 40. प्रोटेक्टरच्या साह्यानं तुम्हाला 40 डिग्री घ्यावा लागेल. 40 अंश अँगल जो 40 डिग्रीचा आहे तो बघा. 40 डिग्री घेतला. 0, 10, 20, 40. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला हा जो रे आहे तो रे ड्रॉ करून घ्यावा लागेल. घेतला. हा किती डिग्री आला? 40 डिग्री. आता एक लक्षात ठेवा, हा 40 डिग्री घेतल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ह्या दोन्हींचंच मेजरमेंट दिलं आहे. आता इथं 5.1 आहे की नाही. AB किती आहे? 5.1. मग आता तुम्ही पेन्सिल आणि कर्कटकमध्ये तुम्हाला 5.1 सेंटीमीटर जे अंतर आहे ते आपल्याला इथं घ्यावं लागेल, आहे की नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागतं ज्या मेजरमेंटनुसार मापानुसार दिलेलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला हे करावं लागतं. 5.1 म्हणताय. किती? 5.1. हे पेन्सिलमध्ये तुम्ही परफेक्ट मेजर घ्या. पेन्सिल कर्कटकमध्ये 5.1 घेतला आणि तुम्ही काय करणार? 5.1 नुसार B वर ठेवला. पॉईंट B वर ठेवून त्याच्यावर काय केला तुम्ही? क्रॉस चॉप ओढला.
किती घेतला 5.1. हा ए आहे, ए पासून बी किती आहे 5.1, हा 5.1चा घेतला. आणि आता हा चॉप इथं सी ला जॉईन करून घ्या. ए आणि सी काय करून घेतले, मी जॉईन करून घेतले. दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार कोणता ट्रायंगल तयार झाला आपला, ट्रायंगल ABC तयार झाला का बघा, ABC ट्रायंगल तयार झाला. आता आपल्याला याच्यामध्ये जो दुसरा ट्रायंगल तयार करायला सांगितलेला आहे तो ट्रायंगल म्हणजे कोणता आहे, जो LBN हा कुठे असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला की सर LBN ट्रायंगल आपला राहिला अजून ड्रॉ करायचा आहे की नाही. मग LBN ट्रायंगल ड्रॉ करताना आता कशा पद्धतीनं घेता येईल. आता एक लक्षात ठेवा, इथपर्यंत तयार झालं. आता बी अँगल मात्र दोघांमध्ये कॉमन आहे. मग आता बी वरून प्रोसेस करायची आहे, तर काय करायचं की स्केलच्या साह्यानं या बी पासून खाली एक ॲक्यूट अँगल काढून घ्यायचा. आता ॲक्यूट अँगल म्हणजे काय, लेस दॅन 90. बघा भरपूर जणांना असं एक स्ट्रेट घेऊ नका, 90 पेक्षा लहान. तर आता 90 पेक्षा लहान म्हणजे किती डिग्रीचा अँगल, किती पण डिग्रीचा तुम्ही घेऊ शकतात, 40, 30, 40, 50, 70, 60 जे पण असेल ते. ॲक्युरेट मेजरमेंट घ्यायची गरज आहे का, नाही. आता बघा मी ॲक्युरेट प्रोटेक्टर पण ठेवत नाही, मी अशी एक रे काढून घेतो. रे बरोबर आहे. आता हे रे ड्रॉ करून घ्यायला म्हणजे आता त्याला किती सेंटीमीटरचा म्हणून विचारायची गरज आहे का. रे जो असतो त्याला मेजरमेंट नसतं आहे की नाही. हे पहा घेतला ड्रॉ करून रे. आता एक लक्षात ठेवा, हा रे काढताना हे जे मेजर असणार आहे हे मेजर किती असतंय, लेस दॅन 90 म्हणजे ॲक्यूट अँगल म्हटलं जाते. आता इथपर्यंत सोडून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला या ठिकाणी एक करावं लागेल की ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चनमध्ये एक रेशो दिला बघा, दोन साईडचा रेशो दिलता, जे करस्पॉन्डिंग साईड ज्या AC आणि LN, AC आणि LN किती होता 4/7, किती होता 4/7, ज्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलता. मग मला सांगा या दोघांमध्ये मोठा रेशो कोणता आहे 7. मग याचा अर्थ असा असतो की जो तुम्हाला सगळ्यात मोठा रेशो दिला असा 7, तर ह्या जो रे काढलाय की नाही आपण किरण, याचे 7 पार्ट्स तयार करायचे असतात. पण पार्ट कसे करावे लागतात, इक्वल पार्ट तयार करावे लागतात. कसे, इक्वल पार्ट. आता इक्वल पार्ट कसे घेता येईल, तुम्ही काय करायचं, एक अंदाजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर तुम्ही अंदाजेच्यामध्ये मेजरमेंट घ्यायचं आणि मात्र त्याचे पुन्हा इक्वल पार्ट तयार करत चालायचं. कसे पार्ट इक्वल तयार करणार तुम्ही, बघा इक्वल पार्ट असे तयार करायचे. इथे ठेवायचं, पहिला चॉप ओढायचा, हे पहा 1, त्याच्यावर ठेवायचं पुढं 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7व्या नंबरचा चॉप माझा थोडा खाली आलेला आहे, तिथपर्यंत जे चॉप झाले 7 चॉप झाले, हे की नाही. आता हे जे 7 चॉप ओढलेत मी या ठिकाणी, हे की नाही, त्या 7 चॉपपर्यंत जो आहे तो रे किरण तुम्ही तिथं खाली वाढून घ्यायचा, हे की नाही. हे इथं 7व्या नंबरचा चॉप आला. याला काय इथं नाव काय दिलं आपण, अँगलला बी नाव दिलं. मग इथं म्हणायचं B1, B2, B3, B4, B5, B6 आणि इथं B7 झाले. किती चॉप ओढलेत आपण, 7 इक्वल पार्ट तयार केलेत का. तर या दोघात मोठा रेशो कोणता आहे, 7 वाला रेशो. मग आता मला सांगा, हा जो AC आहे, हा AC, या ACचा रेशो किती रे 4 आहे. मग हा ACचा जो C पॉईंट आहे तो कोणत्या चॉपला जॉईन करून घ्यायचा, 4 वाला आहे का, इथं B4 इथं आहे. हे 4 वाल्याला कशामुळे जोडलं का, तर ACचा रेशो 4 आहे. म्हणून हा C पॉईंट कुठं जोडून घ्यायचा, 4 नंबरचा जो आहे त्या 4 नंबरच्या याच्यावर जोडून घ्यायचा. घेतला का जॉईन करून, 4 नंबरवाल्याच्या ह्याच्यावर चॉपवर जॉईन करून घेतला. आता ही तुम्ही पुढं प्रोड्यूस करू शकताय, वाढवू शकतात पुढं. हे असे पुढं कुठपर्यंत तुम्ही वाढू शकतात, ही वरची पण वाढवावं लागेल.
हे 4 नंबरच्याला जॉईन केली, सी हा B4ला का जॉईन केला का तर AC किती आहे 4 आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता याच्यानंतर काय करायचं, एक मिनिट इकडे बघा, इथपर्यंत कंप्लीट झालं. ओके, कंप्लीट झालं इथपर्यंत. आता काय करायचं, हे B4 आणि B3 आहे की नाही, याच्यामध्ये याच्यातलं अंतर घ्यायचं. याच्यामध्ये अंतर कसं घ्यायचं, पण हा जो आहे B4 ठीक नाही, बघा एवढं अंतर घेतलं. किती अंतर घ्या, या 3च्या मध्ये बरं का, 3 पर्यंत घेऊ नका, 4 पासून 3च्या मध्येच घ्यायचा. आणि तिथून काय करायचं, हा 4 वर ठेवून हो का असं चॉप ओढायचं. याला या 3ला चिटकला नाही पाहिजे बरं का, 3 पेक्षा कमीच. तीच प्रोसेस 7 वर पण ठेवायची आणि 7 वर ठेवून पण हा असा चॉप ओढायचा. B7 जो आहे तिथून आणि B4 वरून, 7 वरून आणि 4 वरून ओढले का 2 चॉप. ओके, ओढले. आता काय करायचं, हे बघा इथं चॉप ओढलेला आहे इथला. आता ह्या दोघांचे एवढं अंतर घ्यायचं. कोणत्या दोघांनी एवढं, इकडे बघा तुम्हाला परत एकदा दाखवतो. कोणत्या दोघांनी एवढं अंतर घ्यायचं, हा जो आहे इथला पॉईंट, इकडे बघा इथं इथं आलेला पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट, या दोघांच्या एवढं अंतर घ्यायचं आणि इथं ठेवून असा चॉप ओढायचा क्रॉस ह्याच्यामध्ये ठेवून. ओके, हे बघा इथं हे इथं चॉप आला, तेवढंच अंतर ठेवायचं. आणि इथला बघा इकडे बघा, हा इथं जो पॉईंट घेतलेला आहे B7 वर जो पॉईंट घेतलेला आहे खालचा आहे की नाही, त्या पॉईंटवर पण ठेवून त्या स्वरूपातच चॉप ओढायचा आहे आपल्याला तो, आहे की नाही. जो या ठिकाणी जो आपण पॉईंट घेतलेला आहे, इकडे बघा हे का इथं B6च्या खाली जो पॉईंट आहे आपला घेतलेला, हे B6 आहे. B6च्या खालचा जो 7 वरून ओढलेला जो चॉप होता B7 वरून, तो इथून तेवढ्याच अंतरावरचा मेजरमेंट घेऊन तुम्हाला याच्यावरून पण इथं क्रॉस चॉप ओढावा लागतो. हे का इथपर्यंत ओढला. आणि तो चॉप आता आपल्याला इकडं पॅरलल लाईन्स काढून घ्यायचे. बघा आता काय करायचं, हा 7 नंबरचा आणि हा इथं जॉईन करून घ्यायचा. B7 आणि तो जो आता ओढलेला चॉप आहे की नाही, हे काही या स्वरूपामध्ये घेतला. आणि आता याच्यानंतरचं काय करायचं आहे बघा, हे जनरली काय होतं, तुम्हाला भरपूर जणांना याच्यामध्ये ह्या चॉप ठेवण्यामध्ये अडचण येतात आहे की नाही. तर याच्यासाठी तुम्ही मला प्लीज की एक काम करा, तुम्ही मला कॉल करून विचारा याच्यामध्ये की सर हे कशा पद्धतीने हे मेजर घेऊन कशी चॉप ओढायचे, किंवा तुम्हाला याच क्वेश्चनमध्ये परफेक्ट समजणार नाही ह्या चॉपचं मेजरमेंट आहे की नाही. 2-3 वेळेस हे एक्झाम्पल अशा प्रकारचे एक्झाम्पल होऊ द्या, आणि याच्यात नाही समजलं तर पुढच्यात समजणार आहे. पुढच्यात नाही समजलं तर तुम्ही डेफिनेटली मला व्हिडिओ कॉल करून विचारा, किंवा प्रत्यक्षात येऊन तुम्हाला क्लासवर शक्य असेल तर 2-3 जणांना येऊन क्लासवर येऊन माझ्याकडून सॉल्व करून घ्या. पण हे मेजरमेंट तुम्हाला ॲक्युरेट घेणं कळालं पाहिजे. एवढे प्रॅक्टिस सेट होऊ द्या, प्रॅक्टिस सेटमध्ये 2-3 गणितं होऊ द्या सॉल्व करणं, आणि नंतर पुन्हा मला विचार अजून कन्फ्युजन व्हायला तर मग त्यावेळेस तुम्हाला काय होईल, परफेक्ट तुमच्या त्या ठिकाणी लक्षामध्ये येईल. ठीक आहे, आता हे इथपर्यंतचं कन्स्ट्रक्शन झालं हे की नाही. आता इथपर्यंतचं कन्स्ट्रक्शन झाल्याच्यानंतर आता याच्यानंतरची जी पुढची स्टेप आहे हे की नाही, आपल्याला जो ट्रायंगल या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन करण्याची जी मेथड आपण या ठिकाणी वापरलेली आहे, आता आपल्याला इथून मी पुढचा काय करायचा आहे, ट्रायंगल या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे की नाही, की जो कन्स्ट्रक्शनच्या स्वरूपामध्ये आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे त्याच्या मेजरमेंटनुसार बी आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी तो ड्रॉ करावा लागणार आहे की नाही. मग आता याच्यामध्ये बी जे पुढची स्टेप असते कन्स्ट्रक्शन करण्याची, त्याच्यानुसार बी आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करावा लागतो तो, आहे की नाही, दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार. आणि दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं असतं त्याच्यानुसार कशा पद्धतीने हे केला जातं आहे तो आपल्याला बघावा लागतो, आहे की नाही. म्हणजे त्यातला जो छोटासा भाग आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह हो. आता बघा याच्यानंतरचा जो आपल्याला आता राहिलेला जो एक दुसरा भाग राहिला आहे तो म्हणजे कोणता, की जो आपल्याला एलियन आहे ठीक नाही, तो एलियन आपला दाखवायचा राहिला. आता एलियन कोणत्या पद्धतीनं बघा, हे इथूनचा जो भाग होईल तो एलियनचा असणार आहे, तो पण आपल्या त्या ठिकाणी दाखवायचा राहिला. मग आता पुढचं जे कन्स्ट्रक्शन आहे सेम त्याच स्वरूपातच होईल. बघा आता कोणत्या स्वरूपामध्ये होणार आहे, जसं आपण आता काय केलं की या ठिकाणी
इथला चॉप जसे घेतले होते हे दोन त्या स्वरूपातच घ्यावं लागतील. आता काय करायचं माहिती आहे का, आता याच्यानुसार इथं मी काय करतो, एक अंदाजे मेजरमेंट घेतो. आता अंदाजे मेजरमेंट म्हणजे कसं, 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटरच्या अंदाजे घ्या. हे बघा इथं घेतलं मी 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटरच्या अंदाजे घेतला आणि इथून काय केलं मी असा चॉप ओढला आहे, बरोबर आहे. या दोन्ही रेषेला इंटरसेक्ट होतो, तोच पॉईंट इथून पण चॉप ओढायचा. बघा इकडे आता हे पहा, ओढला चॉप. इथून जेवढ्या मेजरमेंटचा घेतला तेवढाच या पॉईंटवरून घेतला. कोणत्या पॉईंटवरून, इकडे बघा हा जो पॉईंट आहे इथला, ही रेषा इथं जी जॉईन केलेली आहे या पॉईंटवरून आणि या पॉईंटवरून घेतल्या. आता काय करायचं बघा, इथं जी प्रोसेस आहे मग तुम्हाला इथं जी समजली नाही ती आता इथं समजेल. हा चॉप ओढला होता आणि आता याच पॉईंटवरून बघा मी काय करतो की हा जो पॉईंट आहे इथला, या दोघाच्या मधला अंतर याच्यामध्ये घेतो. कोणत्या दोघातलं बघा व्यवस्थित बघा, हा जो पॉईंट आहे हा इथला पॉईंट आणि हा इथला पॉईंट, या दोघातलं मेजरमेंट घेतो का बघा, आला ॲक्युरेट मेजरमेंट आणि इथं असा चॉप ओढतो. हे बघा या पॉईंटपासून हा इथला चॉप ओढा, तेच प्रोसेस मेजरमेंट तेच ठेवायचं आणि या पॉईंटपासून इथं चॉप ओढायचं. ओढले का बघा. आणि आता या दोन्ही चॉपमधून जाणारी रेषा वरच्या साईडला जॉईन करून घ्यायची. पण एक लक्षात ठेवा, वरच्या साईडला जॉईन करताना मात्र या लाईनला ती पॅरलल आली पाहिजे. डेफिनेटली येते पॅरलल, कन्स्ट्रक्शन जर व्यवस्थित केलं आपण तर ती लाईन डेफिनेटली काय होते, पॅरलल लाईन येते. ओके, मग मी या स्वरूपामध्ये त्याला काय करून घेतो, जॉईन करून घेतो. इकडची लाईन अजून पुढं प्रोड्यूस करतो, इकडची लाईन आपण वाढवू शकतो पुन्हा पुढं नंतर. हे बघा या स्वरूपामध्ये डायग्राम तयार झाली. मग ही डायग्राम कोणती असेल बघा, AL, हे AL पुढं वाढलेलं आहे, हे L B आणि इथं कोणता होता C, हा C पॉईंट आणि C पासून N पर्यंतचं हे वाढलेला भाग म्हणजे हा या स्वरूपामध्ये कन्स्ट्रक्शन असतं. एकदम सोपा भाग आहे. फक्त एक लक्षात ठेवा, या डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर 100% कन्सेप्ट क्लिअर होणार नाही, हे मला बी माहीत आहे. परंतु हे चॉप किती ओढायचे, फक्त एवढा भाग तुमचा राहील, तो मात्र क्लिअर नंतर होऊन जाईल. फक्त ही तर जी कन्सेप्ट केली असेल, असं म्हणता येणार नाही की सगळ्यांनाच क्लिअर झालं नाही, भरपूर जणाला याच्यातच कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. पण ज्याला पण क्लिअर झाली नाही त्याने मी घाबरून जायचं कारण नाही की सर मला हे काहीच समजलं नाही, असं इग्नोर करू नका. जो भाग आहे पार्ट किती करायचे होते, मॅक्झिमम रेशो 7 होता म्हणून 7 चॉप ओढलेत आपण, ह्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. हां ठीक आहे, हा कन्फ्युजनचा भाग आहे तो आपण परत घेऊन क्लिअर करून घेऊ. का तर एवढी डायग्राम जी आहे ती 4 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं ही डायग्राम कन्सेप्ट क्लिअर येणं गरजेचं आहे. आपल्याकडं भरपूर वेळ पण आहे, सराव घेण्यासाठी भरपूर वेळ आहे. फक्त एक लक्षात ठेवायचा, परत एकदा तुम्ही अशा टाईपच्या डायग्राम ड्रॉ करून बघा घरी पेपरवर. तुमची कन्सेप्ट जेवढं तुम्ही वर्क करताल याचा तेवढी पटकन तुम्हाला कन्स्ट्रक्शनचा भाग येणार आहे. ठीक आहे, आता याच्यानंतरचा याच्या आधारावरचे जे अजून तर मी प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन घेतलाच नाही बघा, ठीक नाही. आपण हे एक्स्ट्रा क्वेश्चन म्हणजे त्या प्रॅक्टिस सेट कशा डायग्रामवर आधारित आहे तेच अगोदर घेतल्या. मग यात तुम्हाला 50% जरी कळाला तरी राहिलेला 50% प्रॅक्टिस सेटमध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, मग आता याच्यानंतरचा जो बाकीचा भाग असेल प्रॅक्टिस सेट जे आहे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे, बाकीचं थांबू आपण इथं आता.